आज आपण हे बघणार आहोत की मधमाशीच्या पेटीसाठी किंवा आपल्या शेतामध्ये जर आपल्याला कॉलनी ठेवायची आहे तर त्याच्यासाठी काय काय लागतं आणि बेसिक उपकरणं काय आहेत. तर हँडल करण्यासाठी हे मेन ग्लोव्ज आहेत जे हातापर्यंत येतात. हे हँडल कशा करता लागतं? माझी सिक्युरिटी. आपली सिक्युरिटी, कारण मधमाशी तिच्या स्वभावाप्रमाणे चावते आणि हे अशा प्रकारे ग्लोव्ज घालून आपण ते हँडल करू शकतो. ठीक आहे, हे ग्लोव्ज झाले. त्यानंतर ही नॉर्मल बी वेल म्हटलं जातं सेफ्टीसाठी. हे अशा प्रकारे आपण घालून काम करतो जेणेकरून आपल्याला व्हेंटिलेशन तर बघता येतं आणि माशी आपल्याला चावत नाही. ठीक आहे, किंवा नाकात हे जात नाही. हो. त्यानंतर मेंटेनन्स करताना आपल्याला हे हाईव टूल म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? हाईव टूल. हाईव टूल. हां, बरं. मधमाशीचा फ्रेम्स हँडल करण्यासाठी हे आपण वापरतो आणि फ्रेम काढण्यासाठी. ही सुरी आणि ताट. सुरी वापरताना मी दाखवीन. जनरली पोळी जर वाढली असतील, एकमेकात अडकलेली असतील तर ती आपल्याला कापावी लागतात. जर वाढलं असेल तर आपण ते दाखवूयात. आणि फ्रेम पोळं ठेवण्यासाठी ताट. आता आपण पेटीची माहिती घेऊयात. ही अशी लाकडाची पेटी असते, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यात आपण खालच्या भागापासून हा रंग का हिरवा का रंग आहे? जनरली निसर्गाशी मिळता जुळता किंवा जो थंड राहील त्याच्यामुळे पांढरा किंवा निळा. अगोदर निळाच रंग असतात. आता प्रत्येक बनवणारे जे वेगवेगळे आहेत ते आपापल्या हिशोबाने रंग देतात. पण जनरली हा कलर कोड नाही आहे ना की स्पेसिफिकली नाही. रंग म्हणजे हा रंग म्हणजे ही माशी, सातेरी माशी नाही, असं काही नाही. अगोदर फक्त निळा रंग होता, पण आता बनवणारे वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये निळा किंवा पांढरा, शांत कॅमोफ्लॅज लावा म्हणून हिरवा. हां, आणि शांत रंग अशा प्रकारे. म्हणजे भडक रंग नको. भडक रंग नको. हो. बर. तर ही पेटीचा सगळा खालचा बेस आहे, पाया म्हणू शकतो. इथे तुम्ही नीट बघितलं तर कळेल, इथे उतार आहे. जसं मी मगाशी किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वॅक्स मॉथ नंबर 1चा जो शत्रू आहे त्याची मादी कचऱ्यामध्ये अंडी घालते. मग तो कचरा कसला असतो? पोळ्याचा. आणि तो साठवू नये म्हणून इथे उतार दिलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही साईडने असा उतार आहे, दोन्ही साईडने आपण वापरू शकतो. हा असा उतार असतो इकडे आणि त्याच्यावरती त्या फ्रेमला बघू शकता इथे खिळे दिलेले असतात. काही जण देतात, काही जण नाही देत. पण शिफ्टिंगमध्ये हलू नये म्हणून हे अशा प्रकारचे खिळे दिलेले असतात. हे असे याच्यात लावले जे ती जागा सोडणार नाही खेळ असल्यामुळे. आणि पॅक होऊन जाईल. आता ही याला ब्रूड चेंबर म्हटलं जातं किंवा कोठी घर म्हटलं जातं. तर याचं महत्त्व काय? ह्याच्यामध्ये आपण फ्रेम टाकतो. जसं म्हटलं की नैसर्गिक त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आपण त्यांना इथे पेटीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर ह्या इथे फ्रेम दिसतात माझ्या हातामध्ये तुम्हाला. मध्ये तार कशा करताय त्याला? कारण पोळ्याला सपोर्ट मिळावा म्हणून. ओके. जर वेट जास्त झालं तर जर ही पूर्ण मधाने भरली असेल तर एका हाताने मला इतक्या सहज पकडता येत नाही ती. अच्छा. त्याच्यामुळे ते जर थोडंफार ऑफ गेलं असेल तर तो सपोर्ट चांगला मिळावा म्हणून आपण तारा याच्यात टाकलेल्या आहेत. आणि या फ्रेम यामध्ये अशा प्रकारे बसवलेल्या असतात. ठीक आहे. इथे तुम्ही जर बघाल तर इथे तुम्ही बघू शकता ही अशी 2 फ्रेममध्ये ही जागा आहे. ही जी जागा दिसते याला बी स्पेस म्हटलं जातं. बर. जेणेकरून मधमाशी तिथून आरामात ये जा करू शकेल. ओके. म्हणजे मधमाशीला स्वतःला पोळ्यात हालचाल करता यावे म्हणून त्या जागा आहे. म्हणून ही जागा आपण त्यांना अवेलेबल करून दिलेली आहे. तर अशा प्रकारे इथे आपण या फ्रेमची रुंदी तेवढ्याच जाडीचं मधमाशांचं पोळं होतं. हो, बरोबर आहे. त्याच्याहून थोडंसं कमी. तर अशा लहान. हां, कारण त्यांना बाजूला जागा हवी असते. तर अशा या 8 फ्रेम आपण या पेटीमध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. ठीक आहे. ही झाली पिलावळ कोठी किंवा ब्रूड चेंबर, ज्याच्यामध्ये राणी माशी अंडी घालते. ती अंडी मोठी होतात आणि त्यांना हवा असलेला म्हणजे त्या अंड्यातून मधमाशीचं घर. हां, मधमाशीचं घर. मग मधमाशीचं मध गोळा कुठे करून ठेवते ते पुढे येईल. अच्छा. ज्याप्रमाणे आपल्या घरात वेगवेगळ्या रूम असतात त्याप्रमाणे इथे पूर्ण पोळं होतं त्यांचं. या पूर्ण वरपासून खालपर्यंत पोळं बांधतात आणि इथे अंडी घातलेली असतात. त्याच्यामध्ये ते लार्वा सगळे मोठे होतात आणि या वरच्या भागामध्ये त्यांनी मध आणि मकरंद नेक्टर आपला परागकण गोळा केलेला असतो. जो या पोळ्यातून बाहेर येणाऱ्या माशांसाठी अन्न म्हणून
स्टोअर केलेला असतो बर अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे झालं ब्रूड चेंबर म्हणजे त्यांचं घर. त्यानंतर तुमचा इंटरेस्टिंगचा पार्ट म्हणजे मध. हे वरती आपण दुसरी त्याच्या जवळपास अर्ध्या साईजची पेटी आहे आणि त्याच्यामध्येही तशाच फ्रेम आहेत छोट्या साईजच्या आणि ह्याच्यामध्ये मध गोळा केला जातो. आता हे का त्यांना कसं म्हणजे कळतं? मध गोळा करता म्हणजे ह्याच्यात पोळं करतात त्यात मध ठेवतात. हो हो, सगळं त्यांचं पोळ्यामध्ये म्हणजे लिव्हिंग रूम आणि बेडरूम ती अगदी. आणि हे स्टोरेज. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर ह्याच्यामध्ये पोळं बांधून ह्याच्यामध्ये मध गोळा केला जातो आणि याला म्हटलं जातं हनी चेंबर किंवा मधुकोठी मराठीमध्ये. बर आता हे असं त्या कशा प्रकारे करतात तर त्यांचा नैसर्गिक जे बांधण्याचा कल आहे तोच असा आहे की पोळ्याचा खालचा भाग जो आहे त्याच्यामध्ये अंडी आणि लार्वा असतात आणि वरच्या भागात स्टोरेज असतं. त्याच्यामुळे हे पूर्ण सायंटिस्टनी रिसर्च करून वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन वापरून ट्राय केलं आणि फायनली हे मधमाशीची ही पेटी ठरवलेली आहे आणि ही लाकडाचीच बनलेली असते. लाकडामुळे टेम्परेचर चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहतं. तर अशा प्रकारे ही मधुकोठी झाली. या एका फ्रेममधून अंदाजे 250 ते 300 ग्रॅम मध आपल्याला मिळू शकतो एका फ्रेममधून. हो. आणि त्यानंतर जसं आपल्या घराला किंवा कोणत्याही गोष्टीला झाकण असतं तसं हे इथे झाकण आहे. इथेही तुम्ही बघू शकता ही जी बॉक्स आहे तो इथे फिक्स होणार. एवढी जागा ब्रिदिंग स्पेस आहे. ही फ्री स्पेस आहे हवेसाठी. जी काही गरम हवा असेल ती इथे होते आणि इथे तुम्ही बघू शकता 2 होल आहेत. त्याच्यातून सगळी गरम हवा निघून जाते. हे झालं पेटीचं कवर. त्याच्यावरती पत्रा लावलेला असतो जेणेकरून पावसामुळे उन्हामुळे त्याचं संरक्षण व्हावं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग याला क्वीन गेट असं म्हटलं जातं. इथे जर तुम्ही बघितलं तर ही जी साईज आहे ही 4 मिलीमीटर 4 mm ची आहे, ज्याच्यातून फक्त कामकरी माशी ये जा करू शकते. राणी माशी जी आहे ती आतमध्येच राहील. ती मोठी असते. तिची साईज थोडीशी मोठी असते, ती याच्यातून ये जा करू शकणार नाही असं आहे. आणि राणीला सोडून कामगार जात नाहीत. नाही जात, कारण तिथे त्यांचं पोळं आहे आणि त्यांची पिलावळ पण आहे. अशा प्रकारे आपण लावतो जेणेकरून इथून मधमाशा ये जा करू शकतात. आता त्यांची ये जा म्हणजे ॲक्च्युली जसं विमान किंवा फायटर प्लेन टेक ऑफ करतं किंवा लँडिंग करतं तशाच प्रकारे ते अशा निघणार आणि मग हवं तिथे वळणार. असा प्रकारे इथून त्या लगेच वळणार नाहीत. इथून अशा त्या 1-2 फूट सरळ येणार. म्हणून ते थोडं वरती ठेवायला पाहिजे. वरतीही ठेवायला हवं आणि पुढची जागा मोकळी हवी. बाय तर हे अशा प्रकारे आपण ठेवतो आणि जेव्हा आपल्याला शिफ्ट करायची असते तेव्हा आपण हे असं उलटं टाकतो जेणेकरून हे लॉक झालं म्हणजे माशी बाहेर येणार नाही. ओके. म्हणजे ह्याचं शिफ्टिंग करायला लागतं का कधी कधी? हां, जसं तुमच्याकडे मी पेटी घेऊन आलो मग माझ्याकडे रात्रभर होती, मग रात्री ती इथे आणताना मी हे असं लॉक करणार म्हणजे माशा येणार नाहीत. बाय. आणि मग हे असं केलं. आणि शिफ्टिंग शक्यतो रात्री करायचं. रात्रीच करायचं असतं कारण का शक्यतो नाही रात्रीच करा, शक्यतो नाही. कारण जर दिवसा केलं तर अर्ध्या माशा बाहेर गेलेल्या असतात अन्न आणायला, पाणी शोधायला, नेक्टर शोधायला. मग त्या बाहेरच राहणार आणि त्या जास्त अनुभवी आहेत, त्यांना आपल्याला लूज करता येणार नाही. रात्रीच्या वेळी सगळ्या माशा सूर्यास्ताच्या नंतर सगळ्या आतमध्ये आलेल्या असतात आणि त्या रेस्ट करत असतात. त्यावेळी आपण शिफ्ट करू शकतो. याच्यामध्ये याच पोळ्याच्याच माशा येणार? हो, याच पोळ्याच्या येणार. दुसऱ्या पोळ्याच्या माशा नाही येणार? नाही. सातेरीची दुसरी कॉलनी जरी असेल तरी ती याच्यात येणार नाही. यायचा प्रयत्न केला तर इकडे जे सिक्युरिटी गार्ड असतील ते त्यांना येऊ देणार नाहीत. जे वॉचमन असणार? हो, वॉचमन असणार. ते तुमचं आय कार्ड चेक करणार. आय कार्ड म्हणजे काय तर ह्यात जी राणी माशी आहे ती स्वतःचा क्वीन फेरोमेन म्हणजे तो ID सगळ्या माशांना देतात. कंटिन्यू पोळ्यामध्ये फिरत असते आणि फिरत असताना तिच्या अंगाचा तो गंध सर्व माशांना लागत असतो. त्याच्यामुळे येताना तो गंध चेक केला जातो आणि बाकीच्या माशांना एंट्री मिळत नाही असं आहे. तर हे अशा प्रकारे ही लाकडाची पेटी सातेरीसाठी बनवलेली. ह्याचं काय म्हणता येईल, पूर्ण भारतात तुम्ही कुठेही बघितलं तरी ही स्टँडर्ड साईज आहे सातेरीसाठीची. आणि ही आपण आपल्या शेतामध्ये, फार्मवरती, परागी भवन आणि तुम्हाला मध हवा असेल तर एका एकरला जास्तीत जास्त किती ठेवता येतं? एका एकरला नॉर्मली आपण एक पेटी ठेवतो, तेवढी इनफ होऊन जाते. पण जर तुमचं फ्लावरिंग जास्त आहे, जसं तुम्ही मल्टीलेवल क्रॉपिंग करता आणि त्याचं फ्लावरिंग जास्त आहे तर मग आपण एक एक्स्ट्रा पेटी ठेवू शकतो, काही हरकत नाही. 2च्या वरती कधीच नाही? 2च्या वरती ठेवण्यात पॉईंट नाही असं आहे. धन्यवाद. आपण आता पुढचा जो प्रश्न असणार आहे की ही जी पेटी बघितली या पेटीमध्ये कॉलनी शिफ्ट कशी करायची ते आपण सरांकडनं भाग 3 मध्ये त्याची माहिती घेऊ. धन्यवाद.
धन्यवाद.